एक शमूएल याचा 2:30 कारण जो माझा आदर करतात त्यांचा मी आदर करीन आणि जे मला तुच्छ मानतात त्यांचा अवमान होईल. यस, आमेन. माझं नाव आहे सोनिया आणि माझ्या चॅनलचं नाव आहे इमानुएल. तर आजच्या दिवसासाठी हे किती अद्भुत वचन परमेश्वराने आपल्या सर्वांसाठी दिलेलं आहे. तर परमेश्वर काय सांगतात की जे कोणी परमेश्वराचा आदर करतील, मान सन्मान देतील, तर त्यालाही काय मिळणार आहे? आदर मान सन्मान हा दुगण्या रीतीनं डबल मिळणार आहे प्रियांनो. हो. आणि जे कोणी परमेश्वराला तुच्छ मानतात, परमेश्वराचा अनादर करतात, अशा लोकांना, अशा व्यक्तींना परमेश्वर काय अवमान म्हणजे अपमानित करणार आहे. पावलोपावली. कारण परमेश्वराच्या सहाय्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही. परमेश्वराचं सहाय्य, मदत आपल्याला ही वेळोवेळी लागते प्रियांनो. हो. त्यामुळे आपण काय परमेश्वराच्या भयामध्ये राहणं खूप महत्त्वाचं आहे आणि परमेश्वराला आदर मान सन्मान हा देणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण आदर मान आणि सन्मानाच्या योग्यतेचा एकमेव परमेश्वर आहे. हो, येशू मसीह आहे. त्यामुळे आपण परमेश्वराला आदर देणं हे आपलं कर्तव्यच आहे किंवा आपण हे केलंच पाहिजे. तर परमेश्वर इथे काय सांगत आहेत की तुम्ही काय केलं पाहिजे की माझ्या अनादर करणाऱ्यांना खूप म्हणजे परमेश्वर म्हणजे काय शापित जीवन होऊन जातं त्या लोकांचं. तर इथं एलियाच्या घराण्याला उद्देशून परमेश्वराने हे सांगितलेलं आहे प्रियांनो. हो. जसं एलियाच्या घराण्यामध्ये काय परमेश्वराच्या वचनांचं काय होत होता, अनादर होत होता. तिथे परमेश्वराच्या शब्दांना तुच्छ लेखलं जात होतं. तर तिथे परमेश्वराने हे त्यांना उद्देशून बोललं आहे. पण मग आपण जगिक हे जीवनात पाहत असताना की असे कित्येक लोक आपण पाहतो. जगिक तर पाहतोच, पण आपण ख्रिस्ती घराणे सुद्धा असे कित्येक पाहतो लोक की ते काय करतात, परमेश्वराचं त्यांना वचन माहीत आहे, परमेश्वर सुद्धा माहीत आहे, पण या जगिक जीवनाच्या कार्यकालामध्ये फसून ते काय करतात, परमेश्वराचा अनादर करतात. तर हे योग्य नाही आहे. हे परमेश्वराला कधीच मान्य होणार नाही, कधीच हे परमेश्वराला भावणार नाही. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे की त्या गोष्टीपासून आपण आपल्याला दूर अलिप्त असं ठेवलं पाहिजे. परमेश्वराच्या आपण जास्तीत जास्त सान्निध्यामध्ये राहिलं पाहिजे. कारण परमेश्वर खूप महान आहे आणि जो कोणी परमेश्वराच्या भयामध्ये राहतो त्याला परमेश्वर कधीच लज्जित फज्जित होऊ देत नाही. हो प्रियांनो, खूप महत्त्वाचं अद्भुत वचन परमेश्वराने दिलेलं आहे. किती मोठं आश्वासन आहे पहा ना, की परमेश्वर काय म्हणतं की जे कोणी माझा आदर करतात त्याला मी आदर देईन आणि जे मला तुच्छ मानतात त्यांचा अवमान होईल किंवा मी अवमान परमेश्वराच्या द्वारे होणं हे खूप कठीण आहे. कारण तिथून आपल्याला कोणीही सावरू शकणार नाही. त्यामुळे आपण काय परमेश्वराच्या भयामध्ये राहणं, परमेश्वराच्या सान्निध्यामध्ये राहणं खूप महत्त्वाचं आहे. आणि परमेश्वर खूप महान आहे. परमेश्वराने फक्त शब्दाद्वारे आकाश पृथ्वीची निर्मिती केलेली आहे प्रियांनो. हो. परमेश्वर आदी अंत आहे, तो अल्फा ओमेगा आहे, तो एल्रोही आहे. किती महान असा परमेश्वर आहे. हो. आणि आपल्या प्रत्येक प्रार्थनेला, प्रत्येक आपल्या आवाजाला साथ दिलं तर परमेश्वर हा उत्तर नक्कीच देतो. तर त्यामुळे आपण परमेश्वराच्या भयामध्ये आणि सानिध्यात राहणं खूप महत्त्वाचं आहे. तर आपण परमेश्वराकडे छोटीशी प्रार्थना करूया. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पवित्र पवित्र परमेश्वरा, सेनाधीशा, राजांच्या राजा, तुला वंचविते, गौरविते, मान महिमा आदर सन्मान तुला देते माझ्या राजा. कारण योग्यतेचा तूच एकमेव आहेस. हो परमेश्वरा, आजच्या दिवसासाठी परमेश्वरा कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या राजा. किती अद्भुत वचन दिलं आहेस माझ्या राजा, की जो कोणी तुझा आदर करतील बाप्पा त्याचा आदर होईल आणि जो कोणी तुला तुच्छ मानतात ते अपमान योग्य लज्जित फज्जित होतील असं तुझं वचन सांगते माझ्या राजा. हो परमेश्वरा, आम्ही हे रिसीव करतो बाप्पा. या वचनाला आम्ही ग्रहण करावं परमेश्वरा. ह्या वचनाद्वारे आम्ही चालावं माझ्या राजा. हो परमेश्वरा, की तुझ्या भयामध्ये, तुझ्या सानिध्यात आम्हाला ठेव परमेश्वरा. आणि जे कोणी लोक भटकले असतील, भरकटले असतील माझ्या बाप्पा, त्या सर्वांना तो एकत्रित कर माझ्या परमेश्वरा. हो बाप्पा, त्यांना दूर लोटू नकोस, तर त्यांना क्षमादान दे परमेश्वरा. त्यांना तुझ्या सानिध्यात घे माझ्या राजा, कारण तू महान असा परमेश्वर आहेस. हो बाप्पा, ही छोटीशी विनंती मी धन्य तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणून ऐका पित्या. आमेन. जय मसीह की सभी को. प्रेज द लॉर्ड. जय ख्रिस्त. थँक यू.